हो, सैराट रिलीज झाल्यावरती सगळ्यांना एवढंच होतं की पुन्हा तू तसेच कॅरेक्टर कर, पण मला असं झालं की ती एकदाच जन्माला आली यारची, पुन्हा पुन्हा येऊही नाही. या फिल्मचं अख्खं शूट आम्ही 6 दिवसात केलंय. 6 दिवसात? सो माझ्यासाठी सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं की 6 दिवस फिल्म म्हटलं असं पक्का ना. पण घरी आलं की पुन्हा असं काही नसतं, इव्हेंट करून काम करून आई तुम्हाला तुमची जागा बरोबर दाखवते की हो ना, आता घरी आलात ना, आता केर काढा, आपली आपली ताटं उचला, हे सगळं होतं. पण मी रिंकू राजगुरू आहे म्हणून माझ्यासाठी हे करा. उलट लोकांना कळालं ना की तू कोणीतरी आहे, 400ची गोष्ट तुला ते 1000ला देतील. आणि सिद्धू आहे, सिद्धूला आणि मला तर सेटवरती खारी बिस्किट म्हणायचे आम्ही. पहिल्यांदा तर रक्षाबंधन पण एकत्र केलं. सो अशी खूप चांगली लोक जोडली जातात. कोणी स्टार जन्माला नाही किंवा फिल्म बॅकग्राऊंड मधलं कोणीच नाही, सगळंच फॅमिलीमध्ये कोणीच नाहीये. सगळे माझ्या घरात शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक सगळे असे लोक आहेत. काका, मावशी, मामा सगळे. जेव्हा माझं लग्न जमेल मी स्वतः सांगेन सगळ्यांना की मी लग्न करते. मला ओळखतात, त्यांना माहितीये मी कशी आहे. मी रूढ आहे असं लोकांना वाटतं का, तर नवीन ठिकाणी मी पटकन बोलत नाही. मी कोणीतरी वेगळीच आहे आणि मला फोटोला त्यांनी त्रास दिला नाही. मी त्यांच्याच घरची असते. मी रांगोळी काढायला जाते, मी केर काढायला जाते कधी मंडळासमोरचा. मी मिळून छान सेलिब्रेट करतो. एवढंच असतं की जे लोक म्हणतात की खूप सहज मिळालं आणि ते सहज असतं. ज्या नवीन मुली येतात ज्यांना असं वाटतं, मला एवढंच म्हणायचं की तसं नसतं. दिसतं जे इतकं मोठं त्याच्या मागे सगळ्यांचं कष्टही तितकंच असतं. त्याच्यामुळे मला वाटतं प्रामाणिकपणे काम आणि कष्ट करत राहिलो तर आपण तिथपर्यंत येतो. या फिल्म मध्ये तू सुबोध भावेला त्रास दिलेला आहेस, म्हणजे कॅरेक्टरच्या कोणती गोष्ट डिफिकल्ट आहे? एखादं सिक्रेट लपवून ठेवणं की डाएट करणं? डाएट करणं. काय म्हणतेस तू? सिक्रेट्स मी ठेवू शकते. मी कधीच या कानाचं त्या कानाला पोटात राहू शकतं, सगळं राहू शकतं. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मंडळी, अकलूजची एक मुलगी, जगाला तिच्याबद्दल काही माहिती नव्हतं, एक चित्रपट करते, सिनेविश्वात एंट्री करते. चित्रपट प्रचंड गाजतो, गाणी वाजतात, डायलॉग फेमस होतात आणि या सगळ्यामध्ये इतकी त्या चित्रपटाची चर्चा होते की त्या अभिनेत्रीला त्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळतो. त्यानंतरही तिनं तिचं शिक्षण पूर्ण करत या क्षेत्रात काम सुरू ठेवलं, विविध भूमिका सादर केलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसह ती येते. आता इतकं सगळं इंट्रोडक्शन दिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल बोलते. लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू आज माझ्यासोबत आहे आणि तिच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. रिंकू, खूप खूप स्वागत आहे आणि तुला खूप दिवसानंतर भेटून मला खूप छान वाटतंय. तुला काय वाटतंय? मलाही खूप छान वाटलं तुला भेटून. कशी आहेस? आणि तू? मस्त. तू? मस्त. आणि तुझा नवा चित्रपट येतोय. मी ट्रेलर, टीजर या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि माझी उत्कंठा तू पुन्हा एकदा वाढवली. म्हणजे ज्या पद्धतीचे भूमिका तू निवडतीयस किंवा तुझ्यापर्यंत येत आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं ठरतंय. पण या सगळ्यात इंट्रोडक्शनमध्ये जो उल्लेख केला सैराट चित्रपटाचा, ती प्रतिमा पुसली जाणारच नाही आहे, कारण ती तुझी ओळख मला वाटतं कायमच राहणार आहे आणि मला वाटतं तुलाही ते आवडतंय. पण या सगळ्यामध्ये तू ज्या पद्धतीनं तुझी जर्नी राहिली, तुझा हा सगळा प्रवास राहिला, ते बघून अनेकांचा आत्मविश्वास खूप वाढला या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा. म्हणजे अनेक नवे चेहरे येऊ लागले किंवा सैराटसारखे चित्रपट, तशा लव्ह स्टोरीज आणि अनेक नवे चेहरे त्या निमित्तानं समोर आहेत. तुला काय वाटतं की इतका वेगळा बदल त्या चित्रपटानंतर झालेला आहे? मला वाटतं चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना सतत काहीतरी नवीन बघायचं असतं, नवीन अनुभवायचं असतं आणि लोकांचा आत्मविश्वास वाढत असेल आणि त्यांना वाटत असेल की आपण पण करू शकतो, तर मला वाटतं आपल्याकडून काहीतरी चांगलंच काम होतं आहे आणि आपल्याला बघून जर लोक येत असतील तर माझ्यासाठी तरी खूप छान गोष्ट आहे. पण एवढंच असतं की जे लोक म्हणतात की खूप सहज मिळालं आणि ते सहज असतं. ज्या नवीन मुली येतात ज्यांना असं वाटतं, मला एवढंच म्हणायचं की तसं नसतं. दिसतं जे इतकं मोठं त्याच्या मागे सगळ्यांचं कष्टही तितकंच असतं. त्याच्यामुळे मला वाटतं प्रामाणिकपणे काम आणि कष्ट करत राहिलो तर आपण तिथपर्यंत येतो. नक्कीच. आणि आता नवा चित्रपट बेटर हाफची लव्ह स्टोरी, इंटरेस्टिंग वाटतंय सगळं. आणि सुबोध भावे इतका मोठा कलाकार, या निमित्तानं तुला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली, तर ते कशा पद्धतीनं राहिलंय तुझ्यासाठी? तू म्हणाली तशी अगदीच ही फिल्म माझ्यासाठी खूप वेगळी आहे आणि माझं कॅरेक्टर पण खूप वेगळं आहे. त्याच्यात प्रार्थना आणि सुबोध सर होते आणि मला काम करायचंच होतं सुबोध सरांसोबत.
त्याच्यामुळे खूप मजा आली आणि इतका अनुभव आहे ना त्यांना, त्यांनी इतकं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला पहिलं खूप दडपण होतं की अरे आपल्यामुळे चुकलं तर, आपल्यामुळे त्यांना परत परत करावं लागलं तर. पण नाही, ते खूप सहज तुमच्यासोबत काम करतात आणि खूपच वेगळं कोणीतरी आपल्यासोबत आहे असं ते जाणवून नाही देत. त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतं आणि खूप मजा आली मला. इव्हन प्रार्थना पण. आणि प्रार्थनासोबत मी याच्या अगोदर एक फिल्म केलेली आहे, त्याच्यामुळे तिची आणि माझी तशी ओळख छान होती आणि मला आवडते, म्हणजे आमचं छान बॉन्ड आहे. त्याच्यामुळे पुन्हा अरे आपण पुन्हा एकत्र काम करतो असा तो आनंद होताच. नक्कीच. पण हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे, मला त्याबद्दल थोडंसं सांग. काही रिव्हील करता येणार नाही असं तू नेहमी विविध कॅरेक्टर. मी कोणाची बायको नाही आजपर्यंत ना, मी भूत आहे. त्या फिल्म मध्ये मला ती बायको आणि ते भूत हे असं ज्या पद्धतीने पोर्ट्रे करायचं होतं, मला माझ्यासाठी ते खूप नवीन होतं आणि खूप वेगळं होतं. कारण त्यांच्यामध्ये एज गॅप पण खूप आहे, ती इमॅच्युअर पण खूप आहे, तिच्यात खूप कमी पेशन्स पण आहेत आणि त्या पद्धतीला ती खूप. तुझ्यात किती पेशन्स आहेत? माझ्यात आहेत बऱ्यापैकी. माझ्यात बऱ्यापैकी पेशन्स आहेत, पण ते कधी कधी संपतात. माणूस आहे ना शेवटी. अशी ती खूपच छान फटकळ आणि नवऱ्यावरती खूप अतिप्रेम करणारी अशी ती मुलगी आहे. त्याच्यामुळे ते नोकझोक, ते प्रेम, ती भांडणं जी सगळ्या घरोघरी असतात, मला वाटतं तसंच ते आहे. पण या फिल्म मध्ये तू सुबोध भावेला त्रास दिलेला आहेस, म्हणजे कॅरेक्टरच्या हेडलाईन्स बनतील तसं नको व्हायला. पण तेच ते खूप असं नोकझोकचं कॅरेक्टर आहे ना, ते तुला पुन्हा एकदा काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला मिळालं, तर ते सांग ना प्लीज. अगं मला, मी स्वतः जेव्हा बघितलं ना, मला असं झालं किती त्रास देते ही तिच्या नवऱ्याला, किती टॉर्चर करते. पण तेच आहे ना की जे आपल्यात नसतं, जे मी कधी तशी वागले नाहीये किंवा आजपर्यंत मी असं कधी या प्रकारचं काम कधीच केलं नाही, ते माझ्यासाठी पण टास्क होतं. आणि जेव्हा पहिल्यांदा मी सरांवरती ओरडले, मला 2 मिनिटं कळतच नव्हतं की मी काय पद्धतीने उलट उत्तर देऊ किंवा चिडू किंवा भांडू. पण तीच मजा होते. आणि फिल्म करताना एक गोष्ट पण, खरं तर ती गोष्ट खूप छान आहे की तुमचं प्रेम असणं आणि अतिप्रेम असण्याचा पुढच्याला किती त्रास होऊ शकतो. सो त्या बाउंड्रीज तुम्ही किती नीट ठेवायला हव्यात, अशी ती खरं तर गोष्ट आहे. पण या सगळ्यामध्ये भूमिका कशा येत आहेत तुझ्याकडे? अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मी खरं सांगू का, ही फिल्म माझ्यासाठी खूप वेगळी याच्यासाठी आहे. बेसिकली आपण 30 दिवस शूट करतो फिल्मचं, राईट, किंवा 25 दिवस, 15 दिवस. ह्या फिल्मचं अख्खं शूट आम्ही 6 दिवसात केलंय. 6 दिवसात? सो माझ्यासाठी सगळ्यात मोठं अट्रॅक्शन होतं की 6 दिवस फिल्म म्हटलं असं पक्का ना, तर ते म्हणाले हो 6 दिवसात तुमचं आपण सगळं शूट करूया. सो मला ते एक्सप्लोर पण करायचं होतं आणि स्वतःला पण चॅलेंज होतं की 6 दिवसात आपण फिल्म कशा पद्धतीने करू शकतो, काय करू शकतो. आणि त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे चॅलेंज येतात की एका दिवशी 26 सीन वगैरे वगैरे. बरोबर. सो पटापट ते करणं आणि तीच मजा होती. पण अनेक कॅरेक्टर्स येत असतील तुझ्याकडे, तू काय पद्धतीचं काम बघतेस? कारण सैराट नंतरचा ग्राफ बघितला तर खूप वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेस तू. OTT वरही काम केलेलं आहेस, कॅरेक्टर वाईजही वेगळं हिंदीतही केलेलं आहेस. या सगळ्यामध्ये आत्ताही तुझ्याकडे जे प्रोजेक्ट्स येत असतात, मग त्याचं बॉक्स ऑफिस यश असो वा नसो, पण मग अशासारख्या चित्रपटाला तुला स्टेट अवॉर्ड्सही मिळते उत्तम अभिनेत्री. सगळ्यात आधी त्यासाठीही अभिनंदन तुझं. पण अशा भूमिकाही येतात, तर अभिनयात एक्सप्लोर तुला बऱ्यापैकी करायला मिळतं, तर ते तू काय बघतेस त्याच्यामध्ये? पहिलं तर गोष्ट, आणि दुसरं, मी काम करताना मला असं वाटतं की सतत वेगळ्या माणसांसोबत काम करायला मला आवडतं. आणि जे अगोदर कॅरेक्टर मी प्ले केले तेच तेच सतत करणं मला नाही आवडत. मला असं वाटतं काहीतरी वेगळं करू. असं नाही की आपण 10 फिल्म नंतर आणखी काहीतरी, थोडं काहीतरी साम्य कुठेतरी असतं, पण तेच असतं की वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणं, वेगवेगळ्या टीम सोबत काम करायला मिळणं, वेगवेगळे प्लॅटफॉर्म मी चूज करते. आज हे झालंय, चला इथे पण आज काम करून बघूया. तर सतत काहीतरी नवीन असेल तर मजा येते मलाही काम करायला. पण पुन्हा पुन्हा तुझ्याकडे आर्ची सारखं कॅरेक्टर नक्कीच आलं असेल. आर्ची, हो, सैराट रिलीज झाल्यावरती सगळ्यांना एवढंच होतं की पुन्हा तू तसेच कॅरेक्टर कर. पण मला असं झालं की ती एकदाच जन्माला आली आर्ची, पुन्हा येऊही नाही. वा. पण सैराट नंतरचं जे काही यश आहे आणि कमी वयात मिळालेली ती इतकी लोकप्रियता, ती तू कशी सांभाळत होती? त्यावेळेस आम्ही प्रमोशनमध्ये आम्हीही होतो, त्यावेळेस आम्हालाही खूप छान कौतुक वाटत होते, हे छान नवे चेहरे आलेले आहेत आणि खूप छान मेहनत करण्याचा प्रयत्न करतात. पण ते तू तेव्हा कशी सांभाळत होती? आणि आत्ता जेव्हा बघतेस
की हे आपण असंही करू शकलो असतो ना, आपल्याला असं वाटतं हे खूपच आपण लहान होतो ना त्यावेळेस, असं असं तुला आत्ताही वाटतं गोष्ट? अर्थात अगं त्यावेळी काही कळायचंच नाही ना की फिल्म केली ठीक आहे, एका रात्रीत एवढं सैराटचं होईल मी तरी विचार केला नव्हता. त्याच्यामुळे नक्की काय घडतंय हेच कळत नव्हतं. आणि आत्ताही मी इतका विचार नाही करत. मी जशी आहे मी तशी राहते. मला आवडतं लोकांमध्ये जायला, लोक आपल्याला ओळखतात, आपल्यावरती प्रेम करतात आणि मजा येते. टचवूड की देवाच्या कृपेने इतकं सगळं लोकांचं प्रेम आपल्याला इतक्या लहान वयात अनुभवायला मिळतंय. सो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आदर आहे या सगळ्या लोकांचा आणि या गोष्टीचा. पण ती लोकप्रियता आणि ते सगळं मोठं होतं ना, सगळ्या गोष्टी, ते असं वाटतं की पुन्हा एकदा कधीतरी पुन्हा एकदा आयुष्यात यावं. ते कोणाला नको असतं, सगळ्यांना ते हवं असतं. आणि आहे म्हणजे लोकांचं आहे प्रेम, त्यांना ती आरची, त्यांना मी त्यांच्याच घरातली कोणीतरी वाटते. पण मजा असते. पण घरी आलं की पुन्हा असं काही नसतं. इव्हेंट करून काम करून आई तुम्हाला तुमची जागा बरोबर दाखवते की आता घरी आलात ना, आता केर काढा, आपली आपली ताटं उचला, हे सगळं होतं. पण मला असं वाटतं अकलूजला गेल्यानंतर तू रिंकूच असतेस. आणि आताही रिंकू आहे, मी कायम तशीच असते. मला ते, मी खरं सांगू का, मला कौतुक कधीच घेता येत नाही. तू माझ्याविषयी 4 वाईट गोष्टी सांगितल्या ना, मी त्याच्याविषयी विचार करीन किंवा त्याच्याविषयी बोलीन, पण तू कौतुक केलं तर मला नाही घेता येत ते. पण या क्षेत्रात इतकं छान काम करतेस तर कौतुक होणारच आहे ना. छान वाटतं की लोकांना आवडतं आपलं काम. पण ते सेलिब्रिटी असल्याचं कधीतरी आपण असे फायदेही, म्हणजे अनेकदा तुमच्या भोवती चाहत्यांचा गराडा असतो. कुठेही गेलात की सेल्फीसाठी, ऑटोग्राफ, आणि मोस्टली सेल्फीसाठी लोक येतातच येतात. पण या सगळ्यामध्ये कधीतरी तुम्ही मास्क घालून, ओढणी चेहऱ्याला लावून असं गर्दीत जावं लागतं, कारण फिरायचंही असतं ना आपल्याला. पण सेलिब्रिटी असण्याचा कधीतरी फायदा घेता आला का तुला, की अरे आपण सेलिब्रिटी, ॲटलिस्ट ही गोष्ट आपल्याने होऊ शकेल कारण आपण सेलिब्रिटी आहोत? नाही ग, फायदा असा नाही घेतला कधीच. नाही, कधी मी असं स्वतःहून नाही घेतला की मी रिंकू राजगुरू आहे म्हणून माझ्यासाठी हे करा. उलट लोकांना कळालं ना की तू कोणीतरी आहे, 400ची गोष्ट तुला ते 1000ला देतील. हे माझ्यासोबत झालेलं आहे. हो, पण फायदा असं मी नाही घेतला. तसं कधीच करता आलेलं नाही. पण मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे तुझी ॲज अ ह्युमन. पण या सगळ्यामध्ये तू इतकी छान स्वतःला तयार करत होतीस. पण ती अर्थात प्रोसेस असते प्रत्येक कलाकाराची. वाचन असेल किंवा आम्ही ज्या पद्धतीनं मॅच्युअर होत गेलेली रिंकू पाहिली आतापर्यंत, किंवा बोलण्याची पद्धत, या सगळ्यामध्ये खूप बदल आलेला आहे. तू स्वतःवर स्पेशली तो काम करतेस, केलंयस, की आता या क्षेत्रात असलं की आपल्याला करायचंच असा विचार केलास? नाही, मी स्वतःवरती काम करते. कारण आणि ना ते खूप नॅचरली पण होतं. तुम्ही खूप वेगवेगळ्या भागांमध्ये जाता, वेगवेगळ्या लोकांसोबत काम करता, तर तुमची भाषा बदलते. आणि वाचन मला आवडतंच, त्याच्यामुळे वाचलं की मला नवीन माणसं ओळखीची होतात त्या पुस्तकातली, त्यांच्याकडून मला काहीतरी शिकायला मिळतं. मी खूप वेगवेगळ्या फिल्म्स बघते, सो मला कळतं की ह्याच्यापेक्षा मी आता, अरे मी हे चांगलं आणखी करू शकले असते, मी आणखी नीट वागू शकते, मी आणखी नीट बोलू शकते. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली होतच. केलं. पण हिंदीतही तू काम केलंस, पण हिंदीतला अप्रोच कसा होता तुझा? तिथपर्यंत तू कशी गेलीस? किंवा हिंदीत अजूनही ऑडिशन वगैरे देतेस? कधी मला ऑडिशन विचारलं तर मी देते. मी ऑडिशनला कधीच नाही म्हणत नाही. आणि पहिलं मी हिंदीत काम केलं 100 वेब सिरीज. तेव्हा मला झालं होतं. इव्हन मी तुला सांगितलं होतं तेव्हा मला स्वतः रुचीने यांनीच फोन केला, ज्या डिरेक्टर आहेत, आणि म्हणाले की आम्हाला वाटतं की तूच करावं. म्हटलं लारा दत्ता आहे आणि खूप मोठी करणवाई होता, खूप चांगली चांगली लोक याच्यासोबत जोडली गेलेली, आणि हिंदीत आणि आपल्यावरतीच वेब सिरीज बनते ही आणखी मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. चांगला प्लॅटफॉर्म होता, तर मला आवडलं करायला. पण आता काही हिंदीत विचारणा होत असते? हिंदीत हो, काम चालू आहे, हळूहळू रिलीज होईल. पण आकाश आणि तुझी मैत्री इतकं, ते आम्हाला ते केमिस्ट्री अजूनही, आरची परशा म्हटलं की ते डायलॉग्स, ती गाणी सगळ्यांना आवडतात. आणि इव्हन ही तुमचं सातत्याने राहिलेलं रिअल लाईफ मधलं बॉन्ड ही बघायला, म्हणजे अनेकदा कोणत्या इव्हेंटलाही तुम्ही दोघं एकत्र येतात तर आम्हाला त्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. त्या बॉन्ड बद्दल काय सांगायचं वाटतं रिंकू? आमची मैत्री खूपच चांगली आहे, म्हणजे तेव्हापासून आहे ते. आम्ही कालपर्यंत काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर होतो, ऐक ना मला आज खूप बोर होतोय, तू मुंबईला येशील का, आपण हा शो बघायला जाऊ. किंवा मी कधी पुण्यात गेले तर आम्ही नॉर्मली
आजही कॅफेमध्ये बसून ही फिल्म पाहिली का, हे पुस्तक वाचलं का, Wow. मला यांचं काम खूप आवडलं, तू तो इंटरव्ह्यू पाहिला की आम्ही सतत बोलत असतो. त्याच्यामुळे ती टचवूड ती खूप चांगली आहे. मित्र म्हणून खूपच ट्रान्सपरन्सी आहे आमच्यामध्ये. आणि तो संवाद असणं गरजेचं आहे. एका इंडस्ट्रीमध्ये असून तुम्ही तो करताय आणि मला वाटतं त्याचे फायदे एकमेकांना होतच असतात. असं इंडस्ट्रीमधलं आणखीन कोण असं छान जवळचं झालेलं आहे, अनेकांसोबत काम केलं. मला वाटतं जिम्माची टीम जी आहे ते फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर, तेही आणि निर्मिती ताई आणि ती नोकझोक आम्हाला प्रचंड आवडली होती. तर ती टीमही अजूनही त्यांच्याशी भेटत असते का, किंवा कोणी इंडस्ट्रीमधले ज्यांच्या सोबत खूप छान जवळीक झाली आणि त्यांनी तुला खूप छान प्रेम दिलेलं आहे? सगळ्याच लोकांनी खूप छान प्रेम दिले आणि मी सगळ्यात लहान आहे. त्याच्यामुळे ज्या सेटवर जाईल तिथे मीच लहान असायचे. त्याच्यामुळे खूप शिकायला मिळालं, खूप प्रेमाने वागवलं गेलं. जवळीक खरं तर मी खूप सोशली नसते, तुला पण माहितीये. काम किंवा मग मी अकलूजला मोस्टली घरी जाते. पण असतात काही जवळची माणसं, कधी काय वाटलं तर मी फोन करून विचारते. मला वाटतं की आत्ता मी पुन्हा एकदा साडेमाडे केलं तर भरत सर, सो ते खूप वडिलांसारखे आहेत. ते खूप चांगले सल्ले देतात किंवा कधी काम बघितलं तर कौतुक करतात. आणि सिद्धू आहे, सिद्धूला आणि मला तर सेटवरती खारी बिस्किट म्हणायचे. आम्ही पहिल्यांदा तर रक्षाबंधन पण एकत्र केलं. सो अशी खूप चांगली लोक जोडली जातात की जे आपल्याला चुकीच्या गोष्टी पण सांगतात आणि बरोबर गोष्टी पण सांगतात. हा, तू तो अनुभवही सांगितला आता भरत जाधव आणि यांच्यासोबत. ते कसं इंटरेस्टिंग आहे ना, कारण त्यांनी पण मला वाटतं रंगमंच गाजवलेला आहे, पण मालिका, चित्रपट. खूप गोड आहेत भरत सर आणि खूप साधा माणूस आहे. म्हणजे ते इतके छान आहेत ना, तो कुठल्या तरी खूपच मोठ्या कलाकाराबरोबर असं तुला नाही वाटणार. ते आपलं पण ना खूप जाणवतं त्यांच्यासोबत आणि ते खूप छान छान गोष्टी तुला खूप प्रेमाने समजून सांगतात. राईट. त्याच्यामुळे मला मजा येते ह्या अशा सगळ्या चांगल्या लोकांसोबत राहायला. वा. पण या सगळ्या फिल्मी वातावरणानंतर, अर्थात ते फार फिल्मी नसतं जेव्हा रिअलमध्ये असतं, तर सेटवर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. पण अकलूजला गेल्यानंतर तू जसं सांगितलं की तिकडे आई वडील असतात, ते म्हणतात की आता इकडे तुला जमिनीवर राहायचं आहे. अर्थात तू जमिनीवर असते, पण तिकडे काय करतेस, अकलूजला काय काय करत असतेस तू जेव्हा इथे शूट नसते करत तेव्हा? माझे खूप प्राणी आहेत. मी त्यांच्या सोबत असते. आईसोबत वेळ मिळतो, सकाळ संध्याकाळचा चहा, जेवण त्यांच्यासोबत करते. आणि ते शिक्षक आहेत, त्याच्यामुळे दिवसभर अशी मी घरी एकटी असली तरी मी वाचन माझं कंटिन्यू ते चालूच असतं. फिल्म बघणं चालू असतं. आधीमध्ये आईला शाळेत एखादा फोन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. पण दोघे आई वडील शिक्षक या क्षेत्रात असल्यामुळे मला वाटतं त्या गोष्टीचा तुझ्यावरही खूप चांगला प्रभाव आला असणार त्या गोष्टी. तर तू या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्याकडनं काय फीडबॅक्स मिळत असतात, ते कशा पद्धतीनं तुला मार्ग दाखवत असतात? कारण ते खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आई वडील आपल्या केलेल्या कामाबद्दल काहीतरी सजेस्ट करतात किंवा आपल्याला त्याच्यावर प्रतिक्रिया देतात. ते मला नेहमी एक गोष्ट त्यावेळी सांगितलेली, तुला आवडतंय तर कर. माझ्या घरून असं की हे नाही ते नाही करायचं असं कधी नसतं. पण ते म्हणतात कुठलीही गोष्ट करताना स्वतःला आधी महत्त्व दे आणि मग कर. म्हणजे तुला त्याच्यात आनंद खूप मिळत असेल, तुला जर त्रास होतोय आणि तरी तुला करायचं तर ते करण्यात काही अर्थ नाही कुठलीच गोष्ट. बरोबर. त्याच्यामुळे जिथे आनंद वाटतोय, जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत छान काम कर. नाही वाटली ही फिल्म करायची, नाही करू, घरी ये. सो ते खूपच छान आणि मस्त आहेत. त्यांचा सपोर्ट कायम असतोच मला. आणि अगदी लहान वयात या क्षेत्रात येणं तर ते खूप गरजेचं आहे. ते तुला कशा पद्धतीने वाटतं? कारण आई वडील सोबत या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना सोबत. माझ्या आई बाबांना मुळात कला क्षेत्राची खूप आवड आहे आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे ह्या गोष्टींचा. सो माझ्या बाबांना खूप आवड होती नाटक करणं किंवा डान्स करणं. आई खूप छान गाते. तर ते असतं ना की आपण कधी नाही करू शकलो, कमीत कमी आपल्या मुलीतून आपण जे पाहिलेलं स्वप्न ती तरी कमीत कमी करू शकते. सो त्यांना खूपच छान वाटतं की काही बॅकग्राऊंड नाहीये, आपलं काहीच नसताना एवढं नाव असणं. सो ते छान खुश आहेत. आणि सैराटच्या वेळेस तर ते सगळं भारावूनच गेले असेल त्यावेळेस. हो, कारण अगं कधी बघितलंच नाही ना. घरातनं कोणी स्टार जन्मला नाही किंवा फिल्म बॅकग्राऊंड मधलं कोणीच नाही. सगळंच फॅमिलीमध्ये कोणीच नाहीये. सगळे माझ्या घरात शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक सगळे असे लोक आहेत. काका, मावशी, मामा सगळे. त्याच्यामुळे आमच्यासाठी हे खूपच नवीन आहे.
पण आता जेव्हा तू काही काही विविध कामं करतेस तेव्हा ते काय त्यांचे काय फीडबॅक, तू फिल्म्स दाखवते का तुझे, किंवा OTT मधलं काही सिरीज असेल की हे मी केलेलं आहे वगैरे, असं ते आवर्जून बघतात की काय ते आता काय आवर्जून करतेस? बघतात कुठला इंटरव्ह्यू आला तरी किंवा कोणती फिल्म, पण ते मला कधीच विचारत नाही की तू आता काय काम करतेय. त्यांचं असं म्हणणं की तुझं तुझं छान चाललंय, तुझं ते माझ्या कामाच्या मध्ये कधीच ढवळाढवळ करत नाहीत की हे कर हे करू नको. बरं. पहिल्यांदाच सांगितले त्यांनी, जे आवडतंय ते कर, ज्याच्यात तुला आनंद मिळतोय काम करताना ते काम कर. नक्कीच. आणि मलाच खूप घाण सवय आहे, म्हणजे मी माझ्या आईला फोन करून दिवसभराच्या डिटेल्स देते की आज यांना भेटले, ही फिल्म साईन केली, हे हे ऍक्टर आहेत आणि हे हे करते बरं का मी. सो मी स्वतःहून त्यांना सांगते सगळं मी काय करते. थोडी चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे आईला सगळा दिनक्रम माहीत असला पाहिजे, ऍटलीस्ट कोणतरी असतं आपण शेअर करणार. आणि त्यात आई असेल तर खूपच छान गोष्ट आहे. मी इथे येणार आहे ते पण तिला सांगितलं, पोहोचले बरं का. इंटरव्ह्यू दाखव त्यांना नक्कीच. पण मला याही चित्रपटाबद्दल विचारायचं, तुला काय वाटतं की तर 6 दिवसात शूट केले, या सगळ्या गोष्टी आहेत, हे वेगवेगळे कॅरेक्टर्स करते, पण तुझं एखादं कॅरेक्टर्स बघून स्टेरिओटाईप होणं हे तुझ्या बाबतीत झालेलं नाहीये. हे तुला जाणवलं अनेकदा असं होतं की अशा पद्धतीचे रोल्स विचारले जातात, अनेकदा ते होऊनही जातं, पण तुझ्या बाबतीत तुला तो स्टेरिओटाईपपणा या क्षेत्रात झालेला नाही? बघ, विचारल्या गेल्या तरी नाही करायचं हे माझ्या हातात आहे की तेच तेच काम. पण माझ्याकडे सगळ्या काय म्हणतात रडकी हिरोईन असं नाही आलं, जे असतं ना भिणारी रडणारी फक्त बुलेटवर कधी एंट्री करतेस, कधी अशी धडाकेबाज एंट्री असते. किती स्ट्रॉंग मुलीला खूप स्ट्रॉंगली पोर्ट्रे करणारं कॅरेक्टर माझ्याकडे, खमकी मुलगी असणारं कॅरेक्टर माझ्याकडे नेहमी आले. आणि मला ते पहिल्यापासून मला तसं कॅरेक्टर असं मला करायला आवडतं. फक्तच हिरोईन असं जे आधीपासून चालत आलेलं की हिरोज फाईट करतो, हिरोईन रडते, त्याच्या मागे पळते वगैरे, असं मला. आणि तू केलेलंही नाहीये असं काही? मला असं वाटतं की छान स्ट्रॉंग वुमन आणि सगळ्यांना रिलेट होणारं असेल तर मला आणखी आवडतं. मग ते आपलं वाटायला लागतं नॉर्मल लोकांना पण, त्यांच्यातलं असेल तर. या क्षेत्रात काम करत असताना वुमन सपोर्टिंग वुमन, महिलेने एक महिलेला सपोर्ट करणं, किंवा अनेक अभिनेत्री तुला जेव्हा पुरस्कार मिळत असतो तेव्हा चिअर करतात किंवा तुझ्याबद्दल कौतुक सोशल मीडियावरही आम्ही बघतो, ते कसं वाटतं? कारण याही क्षेत्रात ते खूप स्पर्धा आहेच, पण एखादी अभिनेत्रीने आपलं कौतुक करणं आणि हे एकमेकींना आपण सपोर्ट करणं, मला असं वाटतं स्पर्धा नसते खरंच या क्षेत्रात, असं माझं पर्सनली माझं स्वतःचं मत आहे. कारण तू वेगळी आहे, मी वेगळी आहे, ती वेगळी आहे, त्याच्यामुळे तुमची काम करण्याची पद्धत, तुमचं दिसण्याचं पद्धत, तुमचा आवाज सगळं वेगळं आहे. त्यामुळे त्या पद्धतीचेच कॅरेक्टर तुमच्याकडे येणार आहे. आज जे तू करते ते मी नाही करू शकणार, किंवा मी करते ते तुला नाही जमणार. सो मला छान वाटतं की लोक इतकं कौतुक करतात, आणि चांगली गोष्ट आहे. आपणच एकमेकांचं कौतुक करतोय, कारण ही एक आपलीच मोठी फॅमिली आहे आणि आपणच सोबत छान छान सिनेमे करणार आहोत. तर खूप चांगली गोष्ट आहे, असं आहे आपल्याकडे. पण सोशल मीडियामुळे कुठे काय पोस्ट करावं, कसं वावरावं याचं खूप दडपण असतं का? अनेकदा आपण कुठेतरी जातो, कोणतरी व्हिडिओज काढेल, आपला व्हिडिओ शूट करेल किंवा फोटो काढेल. दडपणपेक्षा ना मला कधी आता लोकांचं इतकं प्रेम असतं की त्यांना कळत नाही. मला असं होतं की तुम्ही वॉशरूम मध्ये नका ना सेल्फी विचारू, तुम्ही थांबा ना, आपण बाहेर सेल्फी. मग मला असं वाटतं की आपण बाहेर गेल्यावरती फोटोज काढूयात, किंवा आपण कधी नॉर्मली खाताना पण असं होतं की आताही नीट खावं लागणार आहे का, कोणीतरी कुठूनही फोटो काढेल, सांगता येत नाही. पण पुन्हा तेच की लोकांचं प्रेमच इतकं तुमच्यावरती आहे, तर त्याचं काही एवढं वाटत नाही. पण एक फोटो आला आणि त्याच्यानंतर एवढी चर्चा झाली एका फोटोवरून, रिंकू तुला कळलं असेल, कृष्णराज महाडिक यांच्यासोबतचा तो फोटो आला आणि इतकी चर्चा त्याच्यावर की आता लग्न होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, या सगळ्या गोष्टी. इव्हन ते देखील आले होते जेव्हा ऑफिसमध्ये, त्यांनाही त्या पद्धतीचे प्रश्न. काय वाटतं तुला, एका फोटोवरनं पण इतक्या चर्चा होऊ शकतात, आणि कधी कुठे काय पोस्ट करावं याचंही दडपण? मी नव्हतंच ते पोस्ट केलं खरं तर, पण मलाही नव्हतं माहित. आपण रॅन्डम कुठेही जातो आणि आपल्यासोबत लोक फोटोज काढतात, तसं त्यांच्या टीमने टाकलं, आणि रोजचं घडणार आहे ना आपल्या आयुष्यात. आपल्यासाठी काही नवीन नाही, म्हणजे माझ्यासाठी नवीन नाहीच आहे ना. मलाही तेच झालं की ह्याचा इतका भाव करायची गरजच नाहीये. जेव्हा माझं लग्न जमेल मी स्वतः सांगेन सगळ्यांना की मी लग्न करते. पण ह्याच्या आधी अशा खूप अनेक न्यूज येऊन गेला, सो मी एवढं बॉदर नाही होत त्या गोष्टी. तू फार लक्ष नाही देत त्या गोष्टींकडे, हे चांगलं आहे. पण तुला आणखीन काय एक्सप्लोअर करू पाहते रिंकू? तुला एखादं काम बघितलं की हे असं काहीतरी आपल्याला करायला मिळालं पाहिजे,
एखादा ड्रीम रोल असतो किंवा ड्रीम रोल नाही म्हणता येईल पण काहीतरी करायचंय हे या पद्धतीनेही करता येऊ शकतं, तसं तुझ्या काही आहे आहे माझ्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आणि मी त्याच्यावर कामही करते सध्या. ते आलं तर मी सांगेन की हेच ते होतं म्हणून. पण खूप गोष्टी करायच्यात, खूप लोकांसोबत काम करायचंय, खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती खूप वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करायचे आहेत. आणि खऱ्या आयुष्यात मला तसं विचारायला गेले तर मला स्वतःला खूप फिरायची पण इच्छा आहे. कारण मी ट्रॅव्हल करायला आवडतं खूप. एवढ्यात मी अनुभवलंय की वेगवेगळ्या जागांवरती तुम्ही गेला की माणूस म्हणून ते तुम्हाला बरंच काय काय शिकवतं. तुम्ही तेवढ्याच 4 लोकांमध्ये राहिला तर तुमची पण ग्रोथ नाही होत, हे मला आत्ता कळालंय. त्यामुळे माझी खूप इच्छा आहे की खूप वाचन, खूप फिरणं आणि छान छान फिल्म बघणं हे करत राहायचं. कुठे कुठे फिरलीस आणि फिरायला आवडेल तेच तुला? मी कुठेच नाही फिरलीये. मी आत्ता मध्ये शूटला नेतरहटला गेले, पुन्हा मी मध्ये केदारनाथला जाऊन आले. सो मी आत्ता सुरू केलं आणि तेव्हा मला जाणवायला लागलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला पण माणूस म्हणून ते खूप काही शिकवतं. अरिजित सिंगची खूप मोठी फॅन असते आणि तू ते कॉन्सर्ट केल्यानंतर आम्ही बघितले तुझ्या चेहऱ्याचे भाव वेगळे होते. तुला इतकं छान वाटलं होतं. मला वाटतं अशा पद्धतीच्या गोष्टी तू, मला वाटतं पहिल्यांदाच मी कॉन्सर्टला गेलते. मी कधी पार्टीत म्हणजे मी आजवर पार्टी वगैरे कधी केली नाही, मी कधी कॉन्सर्टही केलं नव्हतं. सो आमचं असंच ठरलं, मी, आकाश आणि पूजा म्हणून माझी मैत्रिणी, की आपण जाऊयात. म्हणून मी पहिल्यांदा गेले आणि तो माझा पहिला अनुभव होता. आणि लाईव्ह ऐकण्यात खरंच खूप मजा आहे. नाटक करावं असं वाटतंय किंवा नाटकासाठी कधी विचारणा झाली तुला? विचारणा झाली आहे, पण ना त्याला ते पूजेसारखं आहे. म्हणजे ते केलं तर तुम्हाला तितकं सरेंडर व्हावं लागतं आणि तितका वेळ आणि कमिटमेंट्स द्यावा लागतात. आणि मला असं प्रामाणिकपणे जेव्हा मी मेंटली तशी पूर्ण तयार होईन तर मला आवडेल, नाटक करायला आवडेल तुला. वा. आणखीन काही प्रश्न आहेत वेगळी, तीही देखील मी तुला विचारणार आहेत. क्रश कोण आहे तुझं? क्रश असा स्टार किंवा कलाकार खूप क्रश आहे, डायहार्ड फॅन आहे की मला आता करायचं आहे बाबा, एकदा तरी काम तरी करायला मिळालं पाहिजे? हिंदीतलं असेल, मराठीतलं, कोणताही कलाकार. मला सगळ्यांसोबत काम करायचं आहे. मला असं एक नाही सांगता येणार. क्रश असं कोणी नाही. मला खूप लोक आवडतात ज्यांचं मला विक्रांत मेसीचं काम आवडतं, मला विकी कौशलचं काम आवडतं, मला कमल हसनजींच्या मी फिल्म पाहिल्यात, मला त्यांचं काम आवडतं. स्मिता पाटील, श्रीदेवी यांच्यासारखी आपण कामं केली पाहिजेत असं वाटतं. मराठीत आपल्याकडे किती चांगले चांगले नट आहेत. खूप छान. चांगल्या लोकांसोबत काम करायचं. करशील लवकरच. पण तुझ्याबद्दलचा असा मिसकन्सेप्शन लोकांना वाटतं, जी तू नाही आहेस पण लोकांना वाटतं की ही अशी आहे, जो तुला दूर करायचं आहे या निमित्तानं. पण काय वाटतं ते तरी सांग. काही वाटू शकतो तुझ्याबद्दल लोकांना. मिसकन्सेप्शन कोणताही असतो. तुला काय वाटतं की हा मिसकन्सेप्शन असू शकतो पण मी तशी नाहीये, पण लोकांना वाटतं मी तशी आहे? जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कशी आहे. मी रूढ आहे असं लोकांना वाटतं, का तर नवीन ठिकाणी मी पटकन बोलत नाही. माझी मी रिझर्व एका कोपऱ्यात बसलेले असते, त्याच्यामुळे मे बी वाटत असावं, पण नाही, मी अशी नाही. रूढ नाहीये रिंकू तू? मी नाहीये. बरं, तर हा मिसकन्सेप्शन तुला दूर कर. तुला पण वाटत होतं का? नाही, मला नव्हतं वाटत म्हणून मी विचारून. मला असं वाटू शकतं ना कमी बोलले किंवा पटापट नाही बोलता आलं तर असं वाटतं की किती भाव खाते. पण असं होतं की पटकन नवीन. आणि माझा स्वभाव आहे की मला तू खूप आवडतेस, पण बापरे मी येऊन कशी बोलू, तुला आवडेल का, तू नीट रिॲक्ट करशील का, याचंच मला खूप बर्डन येतं. आणि म्हणून मी असं होतं, मग नको राहून. रिंकू रूढ नाहीये. कुणाला हा मिसकन्सेप्शन असेल तर प्लीज काढ. मी नाहीये. बरं, तू फेम कशा पद्धतीने हँडल करते? म्हणजे रिंकू राजगुरू, द स्टार, अनेक ठिकाणी कशी कार्यक्रमांमध्ये जी एंट्रीला इंट्रोडक्शन वगैरे करतात ना, रिंकू राजगुरू स्टार वगैरे, असं कधी कधी असं वाटतं अरे कोण असं तुला वाटतं कधी कधी? तो त्या गोष्टी कशा हँडल करतेस तू? नाही माहिती. मला असं कधी फील नाही होत की मी खूप कोणीतरी मोठी आहे. मला असं कधीच, म्हणजे मी उगाच बोलायचं म्हणून नाही, आई शपथ मला असं कधीच नाही वाटत की मी कोणीतरी खूप मोठी आहे. मला तिथे गेल्यावरती फक्त एवढं वाटतं की बापरे एवढे लोक आपल्यावरती प्रेम करतात आणि त्याची मी कायम ऋणी राहीन. पण फेम काय असतं, कसं घेतात, नाही मला नाही माहिती. जे येत जातं त्याच्यात मी जशी आहे तशी लोकांसोबत राहते आणि त्या गोष्टींची मजा घेते. तिथे जबाबदारी वाटते की बापरे एवढे लोक प्रेम करतात आपल्याला, कामाच्या बाबतीतली ती जबाबदारी वाढत असेल?
जबाबदारी तर वाटते, कारण इतक्या अपेक्षा असतात लोकांशी. एवढा प्रयत्न असतो की माझ्यामुळे कधी कोणी दुखावलं जाणार नाही किंवा माझ्यामुळे कधी कोणाला त्रास नाही होणार. माझ्या परीने मी माझे 100% नेहमी सगळ्या गोष्टींमध्ये देईन. वा, छान. तुझ्यासाठी सगळ्यात कोणती गोष्ट डिफिकल्ट आहे? एखादं सिक्रेट लपवून ठेवणं की डाएट करणं? डाएट करणं. काय म्हणतेस तू? सिक्रेट्स मी ठेवू शकते. मी कधीच या कानाचं त्या कानाला पोटात नाही. राहू शकतं तुझ्या? सगळं राहू शकतं. खाणं पिणं म्हणजे जर इथे वडापाव ठेवला आणि इथे तू काकडी- डाएट करतच नाही का रिंकू? तू इतकं चहा छान पिले मी साखरेचा. हा, बरोबर. नाही करत. मला वाटलं की खायचं ना, म्हणजे त्याला वाईट वाटेल खाण्याला. आवडले मला. मी रुटीन खाते. काय ठेवलायस तू तुझा? म्हणजे हे बघ. फिटनेसच्या बाबतीत असेल किंवा मेंटली पण आपल्याला खूप छान प्रिपेअर राहावं लागतं ऍक्टर म्हणून. रुटीन मध्ये काय करतेस? मला ना पहिल्यापासूनच बाहेरच्या खाण्याची आवड नाहीये. पाणीपुरी सोडलं तर आणि वडापाव सोडलं तर. मी कधी पिझ्झा फॅन नाहीये, बर्गर फॅन नाहीये, ब्रेडचे पदार्थ आवडतात हे नाहीये. जास्तीत जास्त मी काय खाऊ शकते? पेस्ट्रीज, चीज केकच्या गोड. हां. अदरवाईज मी जेवतानाच मला घरचं जेवण असतं. भाजी भाकरी, भात, वरण, तूप, सलाड हे माझं आवडीचं खाणं आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते आपोआप मेंटेन राहतं. आणि वर्कआउट करणं रोज. रोज वर्कआउट करतेस? त्याच्याशिवाय पण असा एखादा पदार्थ आत्ताही आणून ठेवला आणि की प्रेरणा थांब, इंटरव्ह्यू होत राहील, पण मला ते पुरणपोळी. पुरणपोळी. उकडीचे मोदक. नेक्स्ट नको टाइम मी गं. ते नक्कीच. आता गणेशोत्सव गणपती. येत आहेत आणि उकडीचे मोदक. गणेशोत्सव काय तुझ्यासाठी? काय काय तुझे प्लॅन्स असतात? घरी जाणं, हो. घरचा गणपती, सोसायटीचा आमचा गणपती. त्याच्यामुळे सगळी मुलं जी बाहेर गावी शिकायला गेलेली असतात आमच्या सोसायटीतली, बरोबर. आम्ही पुन्हा सगळे एकत्र येतो त्यावेळी. मग कॉलनी छान सजवतो. रोज सकाळ संध्याकाळ आरती असते आणि 20 बंगलोज आहेत, तर रोज प्रत्येकाची आरती असते, एकाची सकाळी संध्याकाळी. बरं. तर सगळी लोक तुम्ही एकत्र येतात. तर मला हो, nice. खूप आवडतं लोकांमध्ये राहायला आणि घरच्यांसोबत सगळं सेलिब्रेट करायला. आणि मंडळांना पण व्हिजिट करतेस तू मुंबईत येऊन किंवा कुठे? मुंबईत अजून कधी नाही केलं. मला आत्ताशी वर्षच झालंय खरं तर हां. इथं. पण नाही, खूप गर्दी असते. सो मी छान, आमच्याकडे खेळ वगैरे आम्ही रोज घेतो. कधी संगीत खुर्ची, कधी गाणी. मस्त वातावरण असतं घरी. पण तिथे तुला मग डायलॉग म्हणायला लावतात का? नाही ग, आपली सोसायटी ज्यांनी मला मी 6 वर्षाची असल्यापासून पाहिलंय ती सगळी लोक आहेत. तर त्या सगळ्यांना मी मुलीसारखी आहे. त्याच्यामुळे आणि मी जिथे राहते तिथे 20 जी बंगलोज आहेत ते सगळे शिक्षकच आहेत. बर. सो ती सगळी आम्ही एक फॅमिली आहोत. तर आम्ही छान सगळे एकत्र येऊन, मी कोणीतरी वेगळीच आहे आणि मला फोटोला त्यांनी त्रासच दिला नाही. मी त्यांच्याच घरची असते. मी रांगोळी काढायला जाते, मी केर काढायला जाते कधी मंडळासमोरचा. आम्ही मिळून छान सेलिब्रेट करतो. गौरी त्यांना असतात. भेटून खूप छान वाटत असेल ना तुला? कारण इथे तुला ज्या पद्धतीने मिळणारं प्रेम तर आहेच, पण तिकडे गेल्यानंतर तुझं लहानपणापासून सगळ्या गोष्टी ज्यांनी पाहिले ती लोक, त्यांच्या डोळ्यात ती रिंकू असते. पण मला तेच जास्त आवडतं की तुम्ही हक्कानी कामं पण सांगता, तुम्ही कौतुकही करता, मग तुम्ही एकमेकांच्या घरी फराळाला जाता, तुम्ही गौरी बसवतात ना, गणपती गौरी, तर आपण ते बघायला एकमेकांच्या घरी जातो. आमच्याकडे असतं, सगळ्या काकू आवरून येतात, आम्ही त्यांचे फोटोग्राफर बनतो, आम्ही त्यांचे फोटोज काढत असतो. टिपिकल जे असतं ना सगळीकडे, तेच मी पण, मला आवडतं हे सगळं. पण तू स्पिरिच्युअली किती स्पिरिच्युअल झालीस का? किंवा एक असतं एका फेजला आपण खूप त्या पद्धतीनं शांत होतो किंवा मेडिटेशन करतेस का? या सगळ्या गोष्टींकडे कल आलाय का तुझा? मला वाटतं हळूहळू येईल. आत्ता प्रयत्न करते की शांत राहणं, पेशन्स असणं, ओव्हर थिंक न करणं. आणि हो, म्हणजे हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवरती काम चालू आहे. वा, अशी छान कामं करत राहा आणि आम्हाला तुला कायमच विविध भूमिकांमध्ये बघायला नक्कीच आवडणार आहे. पण पुन्हा एकदा बेटर हाफची लव्ह स्टोरी याबद्दल तुला प्रेक्षकांना काय सांगावं वाटतं? कारण इंटरेस्टिंग वाटते कॅरेक्टर, तर ते सिनेमागृहात जाऊन बघतील, तर त्यासाठी त्या फॅन्सला काय म्हणायचं? मी एवढंच त्यांना सांगेन की खूप छान, सुंदर, हसवणारी, रडवणारी, फुल एंटरटेन करणारी फिल्म आहे बेसिकली ही. तर तुम्ही प्लीज स्वतःच्या बेटर हाफ सोबत जा आणि स्वतःच्याच जा आणि आणि ती फिल्म बघा. खरंच खूप मजेशीर फिल्म आहे आणि वेगळंच आर्टिस्ट सगळे एकत्र आलेत त्या फिल्ममध्ये, तर धमाल. खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. आणि तू वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि 4 लावलेस रिंकू, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू.